बीना संगम नावाचे पुनर्वसन कधी होणार? पुनर्वसनासाठी बीना संगम भाणेगाव वासी एकवटली। 11 वर्षापासून प्रलंबित प्रकरण जैसे थे। पुनर्वसन मागणीसाठी बेमुदत उपोषण। कामठी तालुक्यातील बीना संगम व भाणेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीत लाखो टन कोळसा उत्पादन होत आहे। मात्र कोळसा खाणीमुळे प्रभावित झालेल्या बीना संगम व भाणेगावचे पुनर्वसन प्रकरण मागील 11 वर्षापासून प्रलंबित आहे। बीना संगम व भाणेगाव वासी एकवटले असून त्यांनी अभी नहीं तो कभी नहीं या धर्तीवर 18 मार्च 2026 पासून सामाजिक कार्यकर्ते भिवा तांडेकर यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते भिवा तांडेकर यांनी टोकाची भूमिका घेतली असून 18 मार्च पासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या संदर्भात भिवा तांडेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नागरिकांच्या व गावाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं सांगितलं। यामुळे येणाऱ्या काळात आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे। भाणेगाव ओपन कास्ट कोळसा खाण प्रकल्पासाठी भाणेगाव व बीना संगम गावातील शेकडो हेक्टर जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्यामुळे कोळसा खाण सुरू होण्यापूर्वी प्रभावित झालेल्या गावांचं पुनर्वसन अपेक्षित आहे। मात्र वेकोली प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे मागील 11 वर्षापासून पुनर्वसन प्रक्रिया रखडली आहे। भाणेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीत दररोज होणाऱ्या ब्लास्टमुळे बीना संगम व भाणेगाव परिसरातील घरांना भेगा पडल्या आहेत। येथील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत। मात्र पुनर्वसन प्रश्न जैसे थे आहे। या आमरण उपोषणात अर्जुन मेश्राम, शेख बिल्लू, अरविंद गौरखेडे, वैभव भडंग, राजा खांडेकर, दिलीप पराते, माणिक निखाडे, निलेश सोनेकर, राहुल तांडेकर, जनार्दन मेश्राम, गंगाधर केळवदे, रामा मेश्राम सह समस्त गावकऱ्यांचा पाठिंबा आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी। नाही तर त्यांनी खदान सोडून बंद करून द्या, आम्हाला सेक्शनच्या बाहेर काढून टाक। त्याचप्रमाणे कलेक्टर सुद्धा आमचे मायबाप सरकार असून सुद्धा कलेक्टर प्रशासन ही शेतकऱ्याची गावकऱ्याची बाजू न घेता WCLची बाजू धरतात आणि आम्हाला कोणीच वाली उरलेला नाही। तर हे प्रशासन सुद्धा गावकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या विरोधातच आहे हे मी स्पष्ट सांगतो। कारण हे प्रशासन हे गावकऱ्या जनतेच्या हिताचे असते, पण ते WCLचीच बाजू घेतात आणि आमच्या वाली कोणी उरलेला नाही। आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तर आमच्या मागणं मान्य झाल्या नाही तर आम्ही मागे हटणार नाही आणि प्रशासनाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन उभं करू। या आमच्या आंदोलनाची उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात यावे, नाहीतर याचे परिणाम गंभीर स्वरूपात दिसून येतील आणि आम्हाला गावकऱ्यांना प्रशासनाने WCLने हलक्यात घेऊ नये, कारण आमची आता क्षमता संपलेली आहे। आता लढाच हा अंतिम एक उपाय आहे। धन्यवाद। ओपन कास्ट कोयला खदान ओपन झाल्यामुळे गावकरी लोकांना संपूर्ण त्रास सहन करावा लागत आहे। प्रदूषणाचे खूप प्रमाण वाढलेले आहे, दगानीचे प्रमाण वाढलेले आहे, कास्तकारांना त्यांचा मुआवजा मिळत नाही आहे आणि गावाचे पुनर्वसन हे आधी 10 वर्षापासून तसंच पडलेलं आहे आणि WCLला कितीतरी मीटिंग झाल्या। WCLच्या मंत्र्यांपासून कोल मंत्री, CMD, माननीय कलेक्टर साहेब, संपूर्ण नेतेगण, संपूर्ण मीटिंग आजपर्यंत 10 ते 15 मीटिंगा झाल्या, तरी पण बिना गावाच्या पुनर्वसनाला कोणता निघालेला नाही, सोल्युशन झालेला नाही आणि गावकरी तसंच समस्यांमध्ये जगत आहे। असं एक एक दिवस करता पूर्ण 10 वर्ष आज लोटून गेले। 2014 पासून खदान ओपन झालेली आहे, तेव्हापासून गावकऱ्यांना फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहे। माननीय कलेक्टर साहेबांना पुष्कळदा भेट घेऊन मीटिंगा झाल्या आहेत, तरी पण सोल्युशन निघालं नाही। बीना संगम हे गाव आपल्या कामठी रोडवर नागपुरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव आहे आणि एवढ्या नागपूर शहराच्या जवळच्या असलेल्या गावामध्ये एवढा मोठा अन्याय आमच्या सर्व गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे। असंही नाही का 200-500 किलोमीटर गाव आहे, आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व अधिकारी, मंत्रीगण, सर्व नेते इथं असल्यावर तरी सुद्धा आमच्या बीना संगमच्या संपूर्ण लोकांना 10 वर्षापासून एवढा मोठा त्रास सहन करताना आमची पुकार कोणी ऐकत नाही। त्याकरिता बीना ह्या गावामध्ये माननीय भिवाभाऊ तांडेकर यांच्या आणि संपूर्ण गावाच्या लोकनेतेच्या मार्गदर्शनामध्ये उपोषण चालू केलेलं आहे आणि या उपोषणाला आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे का आमच्या गावाच्या समस्या ह्या सोडून लवकरात लवकर WCLनी
महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पैसे द्यावे, जेणेकरून आमच्या गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर होणार आहे. आणि ही आमची आवर्जून विनंती आहे. ही आमची विनंती मान करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. नाहीतर आमच्या हा उपोषणामध्ये भिवाभाऊ दांडेकर यांनी अन्नत्याग केलेला आहे. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही. त्यांची प्रकृती कालपासून हळूहळू आता खालावलच जात आहे आणि कोणती संभाव्य दुर्घटना किंवा धोका झाला नाही पाहिजे म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना ही नम्र विनंती आहे का त्यांनी आमच्या गावाच्या पुनर्वसनच्या जो प्रक्रिया आहे हे लवकरात लवकर अवघ्या काही वेळेतच पार पाडून द्यावे, ही आम्ही नम्र विनंती करतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझी ही विनंती आहे. साहेब, खूप परेशानी आहे. एवढं मोठं डस्ट प्रमाण इथे आहे का एक दिवस एक तास कोणी जगणं कठीण आहे. आम्ही तर कालांतर 10 वर्षापासून एवढ्या मोठ्या दगानीचा त्रास सहन करत आहोत. एवढं प्रदूषण आम्ही खात आहोत. आम्हाला न्याय मिळून द्यावे हीच विनंती आहे.